आज मी तुम्हाला नागपंचमीची पौराणिक कथा सांगणार आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपला नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेल्या नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं, या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. या शेतकऱ्याचा निर्वश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिलं तर काय, त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाया, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं डोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई, भिवू नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचा मनात आणलं. हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिलं. ते घेऊन ती त्याच पावले आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तर नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. रामकृष्ण हरी.